नमस्कार. मी संजय मित्रगोत्री. ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओ बुक आहे. आपणास हे ऑडिओ बुक आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भाग 18. गांधी आंबेडकर चर्चा. दिनांक 14/8/31 रोजी मणिभवनच्या 3ऱ्या मजल्यावर दोघांची चर्चा झाली. ती अशी: काय डॉक्टर, तुम्ही या बाबतीत काय सांगू इच्छिता? तुम्ही मला तुमचे विचार ऐकवण्यासाठी बोलावलंय. तुम्हीच काय ते बोला, नाहीतर मला प्रश्न विचारा, मी उत्तर देतो. मला असं समजलं की माझ्या आणि काँग्रेसच्या विरुद्ध तुमच्या काही तक्रारी आहे. माझ्या शालेय जीवनापासून मी अस्पृश्यांच्या प्रश्नावर विचार करत आलो. कदाचित तुमचा त्यावेळी जन्मही झाला नसेल. काँग्रेसच्या कार्यक्रमात या धार्मिक आणि सामाजिक प्रश्नाचं राजकीय कार्यक्रमात मिश्रण करू नये असे मुद्दे काँग्रेस पुढारी पुढं करून विरोध करत होते. बरं, हा प्रश्न मी हाती घेतला. एवढंच नाही तर अस्पृश्यांच्या उद्धारासाठी 20 लाख रुपये खर्च काँग्रेसनं केला. असं असून देखील तुमच्यासारख्यांनी मला आणि काँग्रेसला विरोध करावा, ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे. तुमच्या भूमिकेचं समर्थन करण्याबाबत तुम्हाला काही बोलायचं असल्यास मनमोकळेपणानं बोला. माझ्या जन्माअगोदर या अस्पृश्यांच्या प्रश्नावर तुम्ही विचार करत आहात, हे खरंय. सर्वच म्हाताऱ्या आणि वडीलधाऱ्या मंडळींना वयाच्या मुद्द्यांवर जोर देण्याची आवड असते. हेही खरं आहे की तुमच्यामुळंच काँग्रेस पक्षानं या प्रश्नाला मान्यता दिली. तरी परंतु नाममात्र मान्यतेपलीकडं काँग्रेस पक्षानं अधिक काहीही केलेलं नाही. तुम्ही म्हणता की काँग्रेसनं 20 लाख रुपये अस्पृश्योद्धारासाठी खर्च केले. ते सगळे पाण्यात गेले. मला जर असं पैशांचं पाठबळ मिळालं असतं तर माझ्या जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत मी आश्चर्यकारक फरक घडवून दाखवला असता. आणि असंच होतं तर मला तुम्ही यापूर्वीच भेटायला हवं होतं. मला असं वाटतं की काँग्रेसला स्वतःच्या कार्यक्रमाबाबत निष्ठा नाही. असं असतं तर काँग्रेस सभासदत्वासाठी जशी खादीची अट ठेवली तशी अस्पृश्यता निवारणासंबंधीची अट ठेवली असती. ज्याच्या घरात अस्पृश्य स्त्री अथवा पुरुष नोकरीला नाही, जो एका अस्पृश्य विद्यार्थ्याचं पालन करत नाही किंवा आठवड्यातनं एकदा अस्पृश्य विद्यार्थ्याला पंक्तीला बसवत नाही, अशांना काँग्रेस सभासद व्हायला बंदी घातली असती तर आज हे हास्यास्पद दृश्य दिसतं ते पाहायला मिळालं नसतं. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाला विरोध करणारा जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आढळला नसता. तुम्ही असं म्हणाल की काँग्रेसला संख्याबळ वाढवायचं होतं. यासाठी अशी अट घालणं शहाणपणाचं ठरलं नसतं. मग माझं म्हणणंच बरोबर ठरलं की काँग्रेसला संख्याबळाकडं तत्वाची चाड नाही. हा माझा तुमच्या विरुद्ध आणि काँग्रेस विरुद्ध आरोप आहे. आमचा विश्वास ना हिंदूंवर न काँग्रेसवर. आमच्या स्वाभिमानावर आणि स्वतःच्या साह्यावर आम्ही विसंबून आहोत. महान नेते आणि महात्मा यांच्यावर आमची श्रद्धा नाही. मला देशद्रोही हे विशेषण देऊन माझ्या चळवळीला काँग्रेसवाल्यांनी का विरोध करावा? बाबासाहेबांचा चेहरा अधिकाधिक गंभीर होत गेला. थोडं थांबून ते म्हणाले, गांधीजी, मला मायदेश नाही. यावर गांधीजी म्हणतात, थोडंसं आवर्त घेण्याच्या दृष्टीनं तुम्हाला मायदेश आहे. माझ्या हाती आलेल्या गोलमेज परिषदेच्या रिपोर्टवरनं
मला तुमच्या तिथल्या कार्याची ओळख पटली. तुम्ही देशभक्त आहात हे मी जाणतो. तुम्ही म्हणता मला मायदेश आहे, पण मी पुन्हा सांगतो की नाही, मला मायदेश नाही. ज्या देशात आम्हाला पाणी देखील प्यायला मिळत नाही आणि ज्या धर्मात आम्हाला कुत्र्या मांजरांपेक्षाही वाईट रीतीनं वागवलं जातं, तो माझा देश आणि तो माझा धर्म असं मी कसं म्हणू शकेन? अस्पृश्याला या देशाबद्दल अभिमान वाटणार नाही. अन्याय आणि भयंकर जात यांना कंटाळून जर आम्ही जाणते अजाणतेपणी द्वेषदोहित्वाला बळी पडलो, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या देशाची राहील. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे देशकार्याला सहाय्यक होणारी उपयुक्त अशी काही राष्ट्रसेवा माझ्या हातून घडली असल्यास ते मी देशप्रेमानं प्रेरित होऊन केलं नाही. माझ्या मनोदेवतेनं मला सांगितलं म्हणून केलं. हजारो वर्ष या देशात माझ्या लोकांना पायाखाली रगडण्यात आलं. त्या माझ्या लोकांना माणुसकीचे हक्क मिळवून देण्याचे प्रयत्न करत असता जर या देशाचं काही अहित झालं तर ते पाप नाही. माझ्याकडून देशाचं अकल्याण होईल असं एकही कृत्य घडलं नसेल तर त्याचं कारण माझी स्वतःची वास्तवनिष्ठा. माझ्या बांधवांसाठी माणुसकीचे हक्क मिळवून देताना या देशाचं किंचितही अकल्याण व्हावं ही गोष्ट माझ्या स्वप्नी देखील येत नाही. मग देशहिताच्या बळी देण्याचं कृत्य कसं काय घडेल? हिंदूंपासून अस्पृश्यांचं राजकीय विभक्तीकरण मला मान्य नाही. बाबासाहेबांनी निरोप घेताना पुढील उद्गार काढले. तुमच्या स्पष्ट मतप्रदर्शनाबद्दल आभारी आहे. आम्ही कुठे उभे आहोत हे कळून चुकलं. हे बरंच झालं.